माझ्यासारखा एक कार्यकर्ता सर्व पक्षातील नेत्यांना या व्यासपीठावरून आज वैदी साहेबांसाठी आपण सर्वांनी वैदी साहेबांना विरोध निवडून द्यावं ही कळकळीची आणि विनम्रतेची विनंती सर्वच पक्षाला या ठिकाणी करतो. अनेक मान्यवरांनी केली आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राची ती परंपरा अशा अतिप्रसंगातून निर्माण झालेली त्यात या परंपरेला कधी खेळ जाणार नाही आणि आपल्या बहिणीसाहेब पिंपरोलीतील मतदान करायची आपल्यावर वेळ येणार नाही हीच प्रार्थना प्रभू गणनाथाच्या चरणी या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा दादांच्या चरणी नतमस्तक होतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. ही निवडणूक आनंदाची नाही तर ही निवडणूक जबाबदारीची आहे आणि हे शिवधनुष्य आदरणीय वहिनींनी पेललेल्या आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर आणि आपण सगळेजण नक्कीच आदरणीय दादांवर जितकं प्रेम दिलं तितकं प्रेम आदरणीय वहिनींना देणार आहोत. यानंतर मी ज्येष्ठ नेते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील यांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय दिलीपजी वळसे पाटील. आमच्या या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांच्या आवडत्या नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय सुमित्राताई माननीय प्रफुल्लभाई सुनील तटकरेजी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मंत्रीगण, सर्व आजी माजी आमदार, आजी माजी खासदार, पक्षाचे सर्व पदाधिकारी, आपण सर्व अजितदादांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसवर पवार कुटुंबावर प्रेम करणारे आपण सगळे उपस्थित बंधू आणि भगिनी, आज एक वेगळ्या परिस्थितीमध्ये आपण या सभेचं आयोजन केले. आणि त्याचं कारण आज अजितदादा आपल्यामध्ये आलेले आहे. अजितदादांनी जे या तालुक्याचं या राज्याचं जे नेतृत्व केलं त्याला एक इतिहास आहे या पवार कुटुंबात. मग मातोश्री शारदाबाई पवार असतील, माननीय आप्पासाहेब पवार असतील, माननीय शरद पवार साहेब असतील आणि मग आपले नेते अजितदादा आणि अजितदादांच्या बरोबर घडलेले सगळे कार्यकर्ते यांनी सगळ्यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, भारताचे स्वर्गीय उपपंतप्रधान यशवंतरावजी चव्हाण साहेब यांची सगळ्यांची विचारधारा घेऊन पुढे जाण्याचं काम करत असताना या राज्याला, या देशाला एक नेतृत्व दिलं आणि नेतृत्व दिल्याच्या नंतर या बारामती मतदारसंघामध्ये देखील जे जे आपल्याला पाहिजे, ज्या ज्या सुविधा पाहिजे, जी जी योजना पाहिजे ती योजना या ठिकाणी आणण्याचं काम.
माझा बारामतीचा परिचय फार जुना आहे. मी ज्यावेळेला शरद पवार साहेबांचा सीए साहेब झालो त्यावेळेला मी 25 वर्षाचा होतो आणि त्या काळापासून तर आजपर्यंत या पवार कुटुंबाच्या बरोबर या सगळ्या जडणघडणीमध्ये जवळून राहण्याची अभ्यास करण्याची संधी माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याला मिळाली. मी किती वेळा आमदार झालो, किती वेळा मंत्री झालो, ते ठीक आहे, आज तो प्रसंग नाही करायचा. पण एकंदरीतच ही जी विचारधारा या कुटुंबानं पुढे नेली. मग सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये औद्योगिक विकास असेल, शेतीचा विकास असेल, सर्व समाजांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असेल, या सगळ्या गोष्टी जर कोणालाही जर शिकायच्या असतील, समजून घ्यायच्या असतील, तर देशातल्या कुठल्याही व्यक्तीने इथं बारामतीमध्ये येऊन पाहायला पाहिजे. आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंगजी, आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अनेक वेळेला सांगितलं, एखादा तालुका किंवा एखादा विकास कसा पुढे घेऊन जायचा तर ते तुम्ही बारामतीला जाऊन पहा म्हणून मनमोहन सिंग साहेबांनी पण जाहीर सांगितलं. प्रणब मुखर्जी साहेब राष्ट्रपती असताना त्यांनी सांगितलं. आताच्या पंतप्रधानांनी बारामतीला येऊन सांगितलं. आणि हे कुटुंब म्हणजे महाराष्ट्राच्यासाठी एक वेगळं कुटुंब आहे. दादांच्याकडे नेतृत्व आल्यानंतर आम्ही सगळे साधारणतः एकाच वेळेला विधानसभेत निवडून गेलो. दादांनी मंत्री, उपमुख्यमंत्री अनेक पद भूषवली, पण पदापेक्षा सुद्धा राजकारण, समाजकारण, सर्व धर्म समभाव, ज्येष्ठांना आदर, तरुणांच्या बरोबर हे सगळं काम केलं आणि भविष्य सुद्धा खूप मोठं होतं. पण नीतीला कदाचित हे मान्य नसावं आणि म्हणून हा दुर्दैवी प्रसंग आपल्याला आलेला. आपण आता कितीही बोलतो तरी आपल्याला सगळं वर्णन करता येणार. दुःख वडिलांच्या मनात आहे, पार्थ असेल, जय असेल, त्यांच्या मनामध्ये आहे, सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि राज्यातल्या सगळ्या पक्षाच्या लोकांच्या मनामध्ये दादांच्या सारखं एक उमदे नेतृत्व केल्यामुळं आज या राज्याची, या जिल्ह्याची, या तालुक्याची, देशाची जी हानी झालेली आहे ती भरून येणारी नाही. आणि म्हणून माझं आता आपल्याला या परिस्थितीतून पुढे जावं लागतं. आदरणीय सुनेत्रा वहिनींनी जबाबदारी स्वीकारली. दुःखाचा डोंगर असताना